सत्यशोधक शेतकरी सभा यांच्या वतीने महामोर्चा मुंबईच्या दिशेने या ठिकाणी निघालेला होता। आपण बघता त्या ठिकाणी जवळपास 7-8 हजार शेतकरी बांधव भगिनी यांनी या ठिकाणी मोर्चाने कूच या ठिकाणी मुंबईकडे केलेली आहे। धुळ्याहून ते निघालेले होते। खरं म्हणजे निघाले त्या दिवशीच माझ्यामध्ये संपर्क झालेला होता, पण दुर्दैवाने त्यांना मी म्हणजे नागपूरला त्यांना बोलवलेलं होतं, पण खूप बैठकी मीटिंग असल्यामुळे कामकाज असल्यामुळे माझी त्यांना बऱ्याच वेळ थांबूनसुद्धा माझी त्यांची भेट झाली नाही। बाकी आमचे मित्र इतर सहकारी मित्र मंत्री त्यांना भेटलेले होते, पण त्यांचं समाधान त्यातून झालं नाही। देवेंद्रजींना किंवा मुख्यमंत्री महोदयांना त्यांना भेटता आलं नाही आणि म्हणून ते परत या ठिकाणी आलेत। पुढे 2 दिवस चालत आले। पुन्हा मी त्यांना काल निरोप दिला, त्यांच्याशी संभाषण केलं आणि मान्य देवेंद्रजीचं त्यांचं बोलणं करून दिलं। देवेंद्रजींनी त्यांना तात्काळ सुट्टीचा दिवस असून सुद्धा काल बोलवून घेतलं आणि जवळपास 1 तास 1.5 तास त्यांच्याशी सगळी चर्चा केली। त्यांच्यासमोर सर्व अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी सूचनाही रात्री उशिरापर्यंत त्या ठिकाणी त्यांना दिलेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांचं समाधान बऱ्याच अंशी त्या ठिकाणी झालेलं आहे। मागण्या अनेक आहेत, पण काही राज्यस्तरावरच्या आहेत, काही जिल्हा स्तरावरच्या आहेत। त्या सुटण्यासाठी निश्चित सर्व प्रयत्न शासन या ठिकाणी करतं आहे। त्यांच्यासोबत आम्ही त्या ठिकाणी आहोत आणि हा मोर्चा आपण पुढे नेऊ नये, हा या ठिकाणीच थांबवावा अशी विनंती आम्ही त्यांना केलेली आहे। मला वाटतं त्यांनी ते मान्य केलेलं आहे। उद्या फक्त नाशिकला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ट्रायबल डिपार्टमेंट असेल, महसूल डिपार्टमेंट असेल, इरिगेशन असेल, याचे सर्व अधिकाऱ्यांसोबत त्याची चर्चा त्या ठिकाणी होईल। अनेक प्रश्न त्यातूनच त्या ठिकाणी मार्गी लागतील। जे शिल्लक राहतील ते मान्य देवेंद्रजींच्या अध्यक्षतेखाली पुन्हा त्या ठिकाणी मुंबईला बैठक घ्यावी लागली तरी चालेल, परंतु मला असं वाटतं की बरेचसे प्रश्न यातून आता सुटलेले आहेत आणि मला खात्री आहे की उद्या हा महामोर्चा या ठिकाणी थांबेल आणि परतीच्या मार्गाने निघेल। तुम्ही बोलताना म्हणालात मगाशी की कोरोनाचा नवीन व्हेरियंट आलेला आहे, सगळ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे। काय आपण आम्ही आपणच आपल्या चॅनलच्या माध्यमातूनच मी बघतोय, म्हणजे आम्हाला तर तुमच्याकडून सगळं समजतं खरं म्हणजे, आणि तो व्हेरियंट आलेला आहे, काळजी घ्यावी असं त्या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे। म्हणूनच मी त्याचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे। राज्यात परत काही असं काही नवीन मला नाही वाटत, पण आता नवीन व्हेरियंट असे येत आहेत आणि कुठेतरी तामिळनाडूला का कुठे त्याचा रुग्ण सापडला, केरळला त्याचा रुग्ण सापडला, त्याच्याबद्दल काळजी घ्यावी अशा सूचना दिल्या जात आहेत आणि म्हणून मुद्दामून मी त्याचा उल्लेख या ठिकाणी केला। अजून तसा कुठलाही अलर्ट दिलेला नाही, पण तुम्ही आजच ते दूरदर्शनवर बघितलं आणि म्हणून मी त्या ठिकाणी त्या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे। भाऊ, एकनाथ खडसेने तुमच्यावरती परत एक गंभीर आरोप केला, तुम्ही टीका केल्यानंतर त्यांचं म्हणणं आहे की त्या शिक्षकाचा मुलगा एवढा कोट्याधीश झाला आणि त्यांचं असं देखील म्हणणं आहे की दाऊद इब्राहिमच्या राज्यात तुम्ही जेवण केलेलं आहे, तुमची देखील सुधाकर बडू खडसे साहेबांची खरं म्हणजे आता मला कीव येते खूप। आता त्याच्याबद्दल मी काय बोलावं विचाराबद्दल, ते इतके अडचणीत आहेत, म्हणजे शारीरिकदृष्ट्या अडचणीत आहे आणि आता ते आपल्याला कल्पना असेल 84 एकर जमीन घेऊन त्यांनी त्यातून तो सगळा मुरुम काढला, तो विकला कोट्यवधी रुपयाचा आणि रॉयल्टी 1 रुपयासुद्धा भरली नाही। म्हणजे जवळपास 1,12-15,000 ब्रास माल त्यांनी काढला। आज 1 ब्रास माल शेतकऱ्यांनी काढला, एखाद्या साधारण माणसाने काढला आपल्या घरासाठी गोठ्यासाठी, तर त्याला 1.25 लाख रुपये दंड त्या ठिकाणी होतो। या बाजारांनी 1,15,000 ब्रास माल त्या ठिकाणी हा GPSची मोगणी झालेली आहे, मी सांगत नाही म्हणून नाही, त्याच्यावर SIT नेमली गेलेली आहे। 3 कलेक्टर 2 कलेक्टर त्याच्यावर होते, तिथले कमिशनर आपले आहेत गमेसाहेब, ते त्याचे मुख्य होते आणि त्यातून त्यांना एवढा मोठा दंड त्या ठिकाणी झालेला आहे। बोसरी MIDC प्रकरणामध्ये त्यांनी जमिनीच्या बाबतीमध्ये त्यांना आता पुन्हा 27 कोटी रुपयाचा दंड झालेला आहे, कारण त्यांनी 27 कोटी 70 लाखाची जमीन फक्त 3 कोटी 3.25 कोटीमध्ये खरेदी केली आणि ती मंत्री असताना त्याचा गैरवापर करून केली। त्याच्यामध्ये रजिस्ट्रारला 3 महिने जेलमध्ये जावं लागलं, त्यांच्या जावायला 2.5 वर्ष जेलमध्ये जावं लागलं आणि तो दंड त्यांच्यावर आलेला आहे। आता त्यांच्या सगळ्या प्रॉपर्ट्या सीज होत आहेत, सगळ्या प्रॉपर्ट्या। आता त्यांच्याकडे काय शिल्लक राहील मला माहीत नाही। घरादारापासून, गाड्यापासून, शेतीपासून, प्लॉटपासून सगळ्या प्रॉपर्ट्या त्याच्या सीज होत आहेत आणि म्हणून ते वैफल्यग्रस्त झालेले आहेत। त्यांची मानसिक स्थिती आता मला वाटतं दिवसेंदिवस खराब होत चाललेली आहे आणि त्यामुळे मग वाटेल तसं बोलायचं, वाटेल तसं करायचं। आता तुम्ही नाशिकला, मी पालकमंत्री होतो 5 वर्ष, आपल्याला कल्पना आहे तो विवाह होता। इथले जे मोठे मौलाना आहेत
हां शेरे कादीप त्यांच्या घरचं त्यांच्या मुलीचं का नातीचं लग्न त्या ठिकाणी होतं. कुंभमेळा झालेला होता. कुंभमेळ्यामध्ये मुस्लिम समाजाने खूप चांगली मदत खूप चांगलं सहकार्य आम्हाला केलेलं होतं आणि म्हणून आमच्या सगळ्या टीमचं इथल्या पदाधिकाऱ्यांचं आमदार खासदार नगरसेवक महापौर सगळ्यांचं म्हणणं होतं की आपण यांच्याकडे लग्नाला गेलं पाहिजे. त्यांचा आग्रह खूप होता आणि म्हणून आम्ही त्यांच्याकडे लग्नाला गेलेलो होतो. आता समोरून कोण आलं काय आलं तर आम्हाला याची कल्पना नाही समोरच्या पक्षाकडून आणि त्यामुळे त्यांनी ह्या लग्नात ते कसे गेले त्या लग्नात कसे गेले त्यांनी तो एक रटा लावलेला आहे. पण तो बिचाऱ्यांची मनस्थिती मी समजू शकतो. अतिशय केवलवाणी त्यांची परिस्थिती आहे. त्यांना झोपता जागता उठता बसता फक्त गिरीश महाजनच दिसतो. माझं कसं वाटोळ झालं मी कसा चोरीत पकडला गेलो आणि हे कसे काय यांचं काही होत नाही आणि म्हणून ते असे बिनाबुडाचे आरोप माझ्यावर त्या ठिकाणी करतायत. मला वाटतं त्यांच्या तब्येतीची काळजी आम्हाला आहे. त्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी सगळे रिकामे उद्योग सोडून एवढंच मी त्यांना सांगेन. नाही तसं काही असेल तर मी कुठल्या कुत्ता बिल्ली कोणाबरोबर नाचलो असेल राहिलो असेल तर काही हरकत नाही. मी तुम्हाला स्पष्ट सांगितलेलं आहे आणि हा विषय की आज निघाला आणि हा मागच्या वेळेला निघालेला विषय आहे. हा मीडियामध्ये आलेला विषय आहे. मी सांगितलं की इथले सगळे मस्जिदचे मोठे मौलाना होते त्यांच्याकडे मी त्या ठिकाणी लग्नाला आम्ही सगळेजणं आणि सगळे पक्षीय सगळे आमदार खासदार लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी होते. मी काही एकटा गेलेलो नव्हतो की एखाद्या पार्टीमध्ये जातोय 4-5 जण मी नाचतोय मी त्या माणसाला ओळखतोय. आता मी तिथे कोणालाही ओळखत नव्हतो हे खरं आहे. पण त्या ठिकाणी लग्न कार्यामध्ये हजारो लोक खूप मोठं लग्न त्या ठिकाणी होतं. आपण त्याचे साक्षीदार आहात आणि म्हणून मी लग्नामध्ये त्या मुलीला शुभेच्छा द्यायला त्या ठिकाणी गेलेलो होतो. तुम्ही जरांगे पाटलांची भेट घेतली होती खरं तर त्यानंतर काही तोडगा निघाला असं वाटत होतं. मात्र पुन्हा एकदा आज जरांगे पाटील यांनी सरकारला अल्टिमेटम दिला. नाही मला असं वाटतं की मी काल त्यांचं माझं अतिशय स्पष्ट बोलणं झालं आणि आपल्या मीडियासमोरच त्या ठिकाणी बोलणं झालेलं आहे. आम्ही त्यांना सरकार किती प्रामाणिकपणे काम करत आहे आरक्षण देण्याच्या बाबतीमध्ये सरकारची भूमिका किती स्पष्ट आहे हे त्यांना त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. मला वाटतं ते त्यांना पटलेलं आहे कारण त्यांनी ते मान्य केलं की सरकार अतिशय गतीने काम करत आहे. आता आपण त्या संदर्भामध्ये कुणबी नोंदी किती आहेत किती आपण दाखले त्या ठिकाणी शोधतो आहोत. 54 लाखाच्या वर आकडा गेला आहे त्यांनीच त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. काही गोष्टीमध्ये केसेस मागे घेण्याच्या याच्या बाबतीमध्ये त्यांच्यामध्ये आमच्यामध्ये थोडं मतमतांतर आहे. पण मला वाटतं चर्चेतून तोही मार्ग त्या ठिकाणी निघेल. त्यांनी आज सांगितलं की आम्ही 24पर्यंत वाट बघू. उद्या माननीय मुख्यमंत्री महोदय या चर्चेला उत्तर देणार आहे. आरक्षणाच्या बाबतीमध्ये जी 2 दिवस चर्चा चालली त्याला मला वाटतं त्यातूनही अनेक प्रश्नाचा उलगडा त्या ठिकाणी होईल आणि जरांगे पाटलांचं समाधान होईल. मला वाटतं हा जो विषय आहे हा न्यायिक आहे. आता सुप्रीम कोर्टामध्ये त्या ठिकाणी हा विषय चाललेला आहे. आपल्याला कल्पना आहे या विषयाची. आपण फेर याचिका त्या ठिकाणी केलेली आहे. क्युरेटिव्ह आपण त्या ठिकाणी पिटिशन त्या ठिकाणी केलेलं आहे. आपण पुन्हा त्या ठिकाणी मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून सुद्धा हा प्रश्न कसा सुटेल त्यासाठी आपले प्रयत्न चाललेले आहेत. पण 100% आरक्षण आम्हाला मराठा समाजाला द्यायचं आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तर भर सभेमध्ये महाराजांच्या पुतळ्यासमोरच ही शपथ त्या ठिकाणी घेतलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की थोडा वेळ लागला तरी चालेल पण हे टिकणारं आरक्षण आम्हाला द्यायचं आहे. मजबूत आरक्षण आम्हाला द्यायचं आहे. अन्यथा कुठेतरी कोर्टामध्ये अजून कोणी गेलं आणि 4 दिवसामध्ये ते फेटाळलं गेलं तर असे फसवेगिरी आम्हाला करायची नाही. आणि म्हणून माझी अजूनही विनंती आहे की फार असं टाईम बाउंड तुम्ही कार्यक्रम करू नका. लवकरात लवकर शेवटच्या टप्प्यामध्ये आता हा विषय आलेला आहे. लवकरच यातून आता आपल्याला न्याय मिळणार आहे. छगन भुजबळांनी आज पुन्हा एकदा जरांगे पाटलांवर जोरदार टीका केलेली आहे की तुम्ही दारू पिऊन हो मी ते आपल्या माध्यमातूनच त्या ठिकाणी ऐकलेलं आहे बघितलेलं आहे. मला वाटतं अशा टोकाच्या भूमिका कोणी घेता कामा नये. मी कालही म्हटलं होतं मी जरांगे पाटलांनाही म्हटलं की आपणही आपल्याकडून बोलू नका. त्यांनाही आम्ही त्या ठिकाणी भुजबळ साहेबांना विनंती करू. ते ज्येष्ठ आहेत. आम्ही त्यांनाही विनंती करू की आपण अशा पद्धतीने आता एकमेकाविरुद्ध इतकं टोकाची भूमिका घेता कामा नये की जेणेकरून समाजामध्ये तेढ निर्माण होईल. उद्या मी नागपूरला आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय आहे उपमुख्यमंत्री महोदय आहे दोन्ही अजितदादा पण आहेत देवेंद्रजी आहेत. मला वाटतं बसून या संदर्भामध्ये कुठेतरी निर्णय करण्याची आवश्यकता आहे आणि मला वाटतं उद्या त्या संदर्भामध्ये आम्ही निश्चित भुजबळ साहेबांशी बोलू. कारण जरांगे पाटलांनी सांगितलं आहे की काल मी महाजन साहेबांशी बोलल्यामुळे मी आता काही बोलणार नाही या विषयावर वाच्यता करणार नाही आणि मला वाटतं ती न केलेलीच बरी. दोन्ही बाजूकडून ती न केलेली बरी. तरी त्यांनी प्रत्युत्तर दिलं भुजबळ साहेबांना. भुजबळ साहेब वेळे झाले असे या भाषेत त्यांनी मला वाटतं ते आरेला कार्य होतं. इकडनं काही बोललं गेलं की तिकडनं काही उत्तर येतं. मला वाटतं हे थांबवलं पाहिजे. उद्या निश्चित त्या बाबतीमध्ये मी पुढाकार घेऊन हे कसं टाळता येईल या संदर्भामध्ये चर्चा करू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.